श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या सनातन धर्मात निसर्ग आणि मानवाचे नाते अत्यंत जवळचे मानले गेले आहे. झाडे, वेली, प्राणी आणि पक्षी हे केवळ निसर्गाचा भाग नसून ते ईश्वरी ऊर्जेचे वाहक मानले जातात. अनेकदा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीत किंवा एखाद्या कोपऱ्यात पक्षी येऊन घरटे बांधतात. अशा वेळी आपल्या मनात दोन प्रकारचे विचार येतात. एक म्हणजे निसर्गाचे आपल्या घरी आगमन झाले याचा आनंद, आणि दुसरा म्हणजे हे शुभ आहे का अशुभ. शास्त्रानुसार पक्ष्यांचे घरात येणे हे विशिष्ट ऊर्जाचे संकेत असते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणता पक्षी घरटे बांधतो आणि त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला या संदर्भात स्वामी समर्थांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सर्वात आधी ही एक गोष्ट समजून घेऊया. पक्षी आपली घरटी तिथेच बांधतात जिथे त्यांना सुरक्षित वाटते आणि जिथे सकारात्मकता ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो. पक्ष्यांना मानवापेक्षा आणि वातावरणातील बदल आणि लहरी जाणवतात. ज्या घरात सतत भांडणे, नकारात्मकता किंवा दूषित वातावरण असते तिथे पक्षी कधीच घरटे बांधत नाही किंवा थांबत नाही. त्यामुळे जर तुमच्या घरात पक्षी घरटे बांधत असतील तर याचा प्राथमिक अर्थ असा की तुमच्या घराची वास्तू जिवंत आणि सकारात्मकता आहे. तर आपण जाणून घेऊया, चिमणीचे घरटे म्हणजे सुख आणि समृद्धीचे प्रतीक. भारतीय संस्कृतीत चिमणीचे घरटे सर्वात शुभ मानले जाते. चिमणीचे घरटे घरात असणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचे पाऊल घरात पडण्यासारखे आहे. असे मानले जाते की ज्या घरात चिमण्या चिवचिवाट करतात तिथे कधीही अन्नाची आणि पैशाची कमतरता भासत नाही. जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर चिमण्यांच्या वास्तव्यामुळे त्याची तीव्रता कमी होते. चिमणीचे घरटे हे घरातील मुलांच्या प्रगतीसाठी आणि वैवाहिक सुखासाठी अत्यंत उत्तम मानले जाते. जर चिमणीने तुमच्या घरात घरटे बांधले असेल तर ते कधीही तोडू नका. तर आपण जाणून घेऊया कबुतराचे घरटे आणि त्यामागील शास्त्र. कबुतराच्या बाबतीत शास्त्रामध्ये दोन भिन्न मतप्रवाह आढळतात. शुभ संकेत. काही लोकांच्या मते कबूतर हे माता लक्ष्मीचे भक्त आहेत. कबुतराचे घरात येणे हे सुखशांतीचे प्रतीक मानले जाते. तर त्या उलट वास्तुशास्त्रानुसार कबुतराचे घरटे घरात असणे हे घराच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकते. कबुतराची विष्ठा आणि घरटी यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो किंवा घरामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. जर तुमच्या घराच्या आत कबुतराने घरटे बांधले असेल तर ते घरटे रिकामे झाल्यावर ती जागा स्वच्छ करावी, पण कधीही अंडी किंवा पिल्ले असताना त्यांचे घरटे उद्ध्वस्त करू नका, कारण त्यामुळे आपल्यालाच पाप लागेल. चिमणी आणि कबुतराव्यतिरिक्त इतरही काही पक्षी घरटे बांधतात, जसं की सुगरण पक्षी. सुगरणचे घर हे कलेचे आणि मेहनतीचे प्रतीक आहे. ज्यांच्या घरात हे घरटे असते त्या व्यक्तींना सुद्धा बुद्धीचा विकास होतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. कावळ्याचे घरटे घराच्या छतावर असणे हे पाहुणे येण्याचे किंवा काही महत्त्वाच्या बातम्या मिळण्याचे संकेत मानले जाते. मात्र कावळाने घराच्या आत घरटं बांधणे हे अशुभ मानले जाते. पोपटाचे आगमन हे बुद्धी आणि संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे. तर आपण जाणून घेऊया घरटे कोणत्या दिशेला आहे. वास्तुशास्त्रानुसार दिशांना खूप महत्त्व आहे. जर पूर्वेला दिशेला घरटे असेल तर मान सन्मान वाढतो. उत्तर दिशेला घरटे असेल तर धनलाभाचे संकेत आहेत. पश्चिम दिशेला घरटे असल्यास घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. दक्षिण दिशेला घरटे असेल तर ते खूप वाईट आहे. दक्षिण दिशेला घरटे नसलेली बरी, कारण ही दिशा यमाची मानली जाते. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण पाहिले आहे की ते मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर अपार प्रेम करायचे. स्वामी म्हणायचे, प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश आहे. जर एखाद्या पक्षाचे तुमच्या आश्रयाला येऊन घरटे बांधले असेल तर ते तुमच्या नशिबाने आले आहे. त्यांच्यासाठी दाणा पाणी ठेवणे हे कोणत्याही महत्त्वाच्या आणि मोठ्या यज्ञापेक्षा मोठे पुण्य आहे. पक्ष्यांचे घरटे तोडणे म्हणजे एका घराचा नाश करण्यासाठी आहे, ज्यामुळे घरातील बरकत निघून जाऊ शकते. त्यामुळे शुभ असो किंवा अशुभ, त्या पक्षाला त्याचे जीवन जगू द्या. ते पक्षी उडून गेल्यावर तुम्ही ती जागा स्वच्छ करू शकता. पक्ष्यांच्या घरट्यामुळे काही वेगळा अस्वच्छता होते. अशा वेळी काय करावे? घरट्याखालील वर्तमानपत्र किंवा पुठ्ठा ठेवावा, जेणेकरून घाण जमिनीवर पडणार नाही. घरटे पूर्ण रिकामे झाल्यावरच ते तिथून हलवावे. पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नक्की ठेवा, यामुळे ग्रहांचे दोष दूर होतात. भक्त हो, निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी देत असतो.
पक्ष्यांची घरटे हे प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. तुमच्या घरातही कोणत्या पक्ष्यांनी घरटे बांधले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरी नेहमी सुख आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशक्य ही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.